पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर, सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 97 50 71। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पार्ट्या 3 पार्ट्याचा काही संबंध नाही। 18 ते 35च्या लोकांनी राडा केलाय आणि तो राडा आपल्याला आता नीट करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून सगळ्या माझ्या या भागातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करा। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी नेतृत्व तुम्हाला साथ देण्याशिवाय राहणार नाही। की कुठं जायचं, पुणेकडे जायचं, कशाला जायचं हे नेत्याला अधिकार देऊ। पण मी एक या ठिकाणी दादा निश्चितपणे सांगणार आहे की जे देशात चालतंय ते निश्चितपणे आपण स्वीकारावं। कारण अनेक जणांची जी इच्छा आहे ती इच्छा निश्चितपणे आपण जे देशामध्ये ज्याला मार्केट आहे, जे चांगल्या बाजारामध्ये विकतं, तो आपला चांगला माल लोकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणे काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यावा। तुमच्या निर्णयाला या तालुक्यातील सर्वसामान्य मतदार अतिशय ताकदीनं तुमच्या पाठीमागे झालेल्या चुका सगळ्या तुम्ही त्याला माफ करा, ते आपल्याला माफ करतील। असा दोन्ही एकत्र मेळ घालून उद्याच्या सगळ्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीने निवडून देऊन झालेल्या अपमानाचा बदला निश्चितपणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लागेल त्या ठिकाणी आपला विजयाचा झेंडा शिंदे कुटुंबाचा लागल अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं काम आपल्या हातून घडावं हीच आजच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, कार्यकर्त्याकडून किंवा गावगाड्यामध्ये राहिलेल्या माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं आपल्या नेत्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुका सुद्धा माफ करून त्यांना मदत करावी अशा पद्धतीच्या आग्रहाची आणि नम्र विनंती या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी करतो। मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात 2 मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या। या मतदारसंघाचे 6 टर्म आमदार राहिलेले बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भूमिका बदलत महायुतीच्या पाठीशी राहिलेले अभिजित पाटील यांनी ऐनवेळी पंढरपूर ऐवजी माढा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। 5 मे 2023 रोजी विठ्ठल कारखान्यावर आल्यानंतर शरद पवार यांनी अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा जणू करून टाकली होती। मात्र लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा क्षेत्रातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेले 53,000 इतकं मताधिक्य पाहता हा मतदारसंघ अधिक सोयीचा असल्यानंच आमदार अभिजित पाटील यांनी मातून विधानसभेचा गड सर करण्याचा निर्णय घेतला। मात्र याच कालावधीत आमदार शिंदे व रणजित शिंदे यांनी लोकसभा निकालाचा चांगला धसका घेत अपक्ष लढण्याची भूमिका पुढे केल्याचं म्हटलं गेलं। यातूनच टेंभुर्णी येथे सप्टेंबर 2024 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित महिला सन्मान मेळाव्यास रणजित शिंदे हे उपस्थित देखील राहिले नव्हते आणि यातूनच अजित पवार यांनी काय ओळखायचं ते ओळखून घेतलं होतं असंच म्हटलं गेलं आणि यातूनच त्यावेळी अजित पवार यांनी उमेदवारीसाठी अभिजित पाटील यांना आग्रह केल्याची चर्चाही झाली होती। पुढे अभिजित पाटील तुतारी हाती घेऊन तर रणजित शिंदे सफरचंद चिन्ह घेऊन निवडणूक लढले। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवीत असलेल्या ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे टीका केली होती। माजी आमदार बबनदादांनी मुलाच्या हट्टापायी चुकीचा निर्णय घेतला अशीच भावना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक नेते व्यक्त करताना दिसून आले होते। पुढे विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि 30,000 मतांनी रणजित शिंदे पराभूत झाले।
माढा तालुक्यातील गावातून मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा फोल ठरली, तर पंढरपूरच्या 42 गावातून रणजित शिंदे यांच्या पाठीशी माहिती धर्म बाजूला सारत परिचारक समर्थक कल्याणराव काळे समर्थक, तर महाविकास आघाडी धर्म बाजूला सारत गणेश पाटील भगीरथ भालके समर्थक रणजित शिंदे यांचा प्रचार करीत असल्याचं दिसूनही रणजित शिंदे 42 गावातून मागे पडले होते. आता माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून अभिजित पाटील हे आक्रमकपणे या मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडताना दिसून येऊ लागले आहेत. तर अनेक दुर्लक्षित प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधत या मतदारसंघातील प्रश्नांसाठी दर दिवशी शासन दरबारी तसेच विविध मंत्री अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करतानाही दिसून येऊ लागले आहेत. राज्यात महायुती सरकार असताना देखील आमदार अभिजित पाटील हे महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या दालनाबाहेर वाट पाहत थांबून प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडत असताना दिसून येऊ लागले आहेत. अशातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू झाली असून सोलापूर जिल्ह्यातील आघाडीचे 4ही आमदार यासाठी अनुकूल असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसोबत राहावं अशीच भावना असल्याचं मत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रवादीचे एकीकरण झाल्यास आमदार अभिजित पाटील हे अधिक प्रभावीपणे माढा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका बजावू शकणार आहेत. आणि या साऱ्या घडामोडी आणि शक्यता लक्षात घेत सध्या अपक्ष असलेले रणजित शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार का याकडे त्यांच्या समर्थकांचंही लक्ष लागून राहिलंय. माढ्यातून पराभव झाल्यानंतर रणजित शिंदे यांनी पिंपळनेर येथे समर्थकांचा संवाद मेळावा घेतला होता. खरे तर रणजित शिंदे हे समर्थकांशी फारसा वैयक्तिक संवाद साधत नाहीत. गाडीत बसून येतात, कार्यक्रमास हजेरी लावतात आणि निघून जातात. असाच मागील अनेक वर्षाचा अनुभव पंढरपूरकरांच्या 42 गावातील त्यांचे अनेक कट्टर समर्थक खाजगीत व्यक्त करताना दिसून आले आहेत. मात्र डिसेंबर 2024 मधील संवाद मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह अनेक समर्थकांनी राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीमधील पक्षासोबत राहावं अशीच भावना व्यक्त केली होती. आता राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. राज्यात महायुती सरकार आव्हानापलीकडील बहुमतानं सत्तेत आलं. लोकसभा निवडणुकीवेळी आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याचं हित पाहून भूमिका बदलली. मात्र हे सारं घडत असताना माढा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेत पहिल्याच प्रयत्नात नामुष्कीचा पराभव पत्करलेले रणजित शिंदे हे वेळीच माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी डिसेंबरमधील संवाद मेळाव्यात देशातील मोठ्यांसोबत राहण्याच्या सल्ल्याची वेळीच दखल घेणार का हेच आता पाहावं लागेल. आता राज्यात लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये पिंपळनेर येथे झालेल्या संवाद मेळाव्यात माढा तालुक्यासह पंढरपूरच्या 42 गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी आपण उघड भूमिका बजावणार असल्याचं रणजित शिंदे यांनी सांगितलं होतं. या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याची घोषणा महायुतीच्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. त्यामुळे रणजित शिंदे यांनी वेळीच निर्णय घ्यावा अशी भावना विधानसभेला सफरचंदाचा प्रचार केलेले 42 गावातील अनेक महायुती समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत.